फाइंड द काय करायचं आता, अगोदर काय फाइंड आउट करतो आपण पॉवर, आता काय फाइंड आउट करतो आपण बेस. फाइंड द बेस. जर मला बेस फाइंड आउट करायचं म्हणजे मला काय फाइंड आउट करायचं आहे, ए फाइंड आउट करायचं आहे. मला काय फाइंड आउट करायचं आहे, ए. आणि तुम्हाला माहिती आहे ना याच्यामध्ये आपण तर एक गोष्ट शिकलोय काय, जर एखादं एक्झाम्पल मी असं लिहिलं लॉग 2 चा पॉवर जर मी इथं घेतला 3 तर इथं किती येणार आहे 8 माहिती आहे ना. 2 चा क्यूब किती येणार आहे 8. हेच तर आपण शिकलो ना. बस फक्त त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट त्या पद्धतीने चालणार आहे. चला मग मी असं म्हटलं असतं लॉग किती क्वेश्चन मार्क आहे आणि इथं किती 1000 आहे आणि इथं किती तुमचा सपोज 3 आहे. तर पटकन सांगा ए ची व्हॅल्यू किती येणार, मग एन ची व्हॅल्यू किती होणार आहे 10 येणार आहे. ए ची व्हॅल्यू किती होणार आहे 10. कशावरून कळलं आपल्याला 10 चा पावर जर मी क्यूब केला तर किती तुम्हाला 1000. हे तर आपल्याला माहिती आहे या पद्धतीने जात. नेक्स्ट मी जर म्हटलं असतं लॉग आणि इथं मी क्वेश्चन मार्क केला असता आणि इथं मी 64 लिहिला असता आणि इथं जर मी म्हटलं असतं 6 आहे इथं काय म्हटलं असतं मी 6 आहे. तर तुम्हाला माहिती ए ची व्हॅल्यू किती आली असते पटकन किती आली असते 2. कशावरून कळलं तुम्हाला 2 चा पॉवर जर मी 6 केला तर किती भेटतं मला 64. किती भेटतं मला 64. जर मी म्हटलं असतं लॉग आहे आणि क्वेश्चन मार्क आहे आणि इथं किती 36 आहे आणि इथं जर सपोज 2 आहे इथं किती आहे 2 आहे, मग काय होणार आहे किती होणार आहे किती पाहिजे मला कशाचं तरी स्क्वेअर पाहिजे ना. 6 चा स्क्वेअर आहे म्हणजे बेस ए ची व्हॅल्यू किती आली तुमच्या जवळ, ए ची व्हॅल्यू किती आली 6 आलं. हे तर कळणं गरजेचं आहे. 6 चा स्क्वेअर आहे 6 चा स्क्वेअर किती येतो 36. मग काय पण होतं ना बेसचे 8 तास नका राहू. बेसच्या 8 तास मध्ये नाही राहायचं की सर तुम्ही तर आतापर्यंत 2-3 शिकवलं, काही पण येऊ शकतं ना. आपली तयारी असली पाहिजे. काय डाऊट आहे. मी असं म्हटलं असतं लॉग 1024 आहे आणि इथं म्हटलं असतं मी क्वेश्चन मार्क आणि इथं किती घेत असतं मी 10. तर तुम्हाला माहिती ना किती आहे ए ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे ना. कशावरून कळलं 2 चा पॉवर 10 जर मी केला तर काय येतं 1024 येतं. लास्ट क्वेश्चन घेऊ. समजलं का आता. जर मी असं म्हटलं असतं लॉग आणि क्वेश्चन मार्क आहे आणि किती घेऊ ओके 125 किती घेतलं मी 125 आणि इथं घेतलं मी सपोज 3 इथं घेतलं मी 3 किती होणार आहे ए ची व्हॅल्यू किती होणार आहे 5 होणार आहे. कशावरून कळालं आपल्याला 5 चा जर मी क्यूब केला असता तर किती आला असतं माझं 125. समजलंय सिंपल कन्सेप्ट आहे. आता आपण काय फाइंड आउट केलं फाइंड द बेस आणि फाइंड द पॉवर. काय डाऊट आहे. आता फक्त काय राहिलं आपल्या काय राहिलं व्हॅल्यू. आता काय राहिलं व्हॅल्यू जे आपण बघू नंतर. काय डाऊट आहे